भावानो नमस्कार. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आज निघालेलो आहे मुंबईवरून आम्ही जाणार आहोत कर्जत मार्गे खांडस मार्गे गणेश घाट मार्गे आम्ही जाणार आहोत भीमाशंकर ट्रेकिंगला. तर आम्ही आज सगळेजण इथे पोचलेलो आहे. गणेश घाटाच्या पायथ्याशी आम्ही पोचलेलो आहे. तिथून आम्ही वरती चढणार आहोत. तर आमच्यासोबत आहेत हे सर्व मेजर गँग खोमणे साहेब, गोवेकर साहेब, जाधव साहेब आणि पलीकडे माने साहेब. तर आम्ही निघालेलो आहे वरती. तर मित्रांनो, हा आहे भीमाशंकरचा दुसरा टप्पा. आला काय गणेश घाट? नाही अजून मित्रांनो, खूप अवघड आहे. तर अशा पद्धतीने गणेश घाटावरती पोचलेलो आहे. खाऊन घरचे उतरताना हो दे खर्च खाऊन घरचं. मित्रांनो, तर हा आहे पदरगडावरती ट्रेकिंगला जातात. हा खूपच अवघड गड आहे. रस्सी लावून वगैरे वर खेचलं जाते. सकाळी लवकर यायला लागते यासाठी 6 वाजता. तर आम्ही पदरगडच्या पायथ्यावरून भीमाशंकर, हा डोंगर पुढे दिसतोय तो भीमाशंकरचा आहे आणि आम्ही तिकडे जाणार आहोत. तर आम्ही पुढे गेल्यावर तुम्ही गेलो पळत. पदरगड दिसायला खालून सोपा वाटतोय, पण जवळ गेल्यावरती कळणार आहे तुम्हाला खूपच अवघड आहे. दोन 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 डोंगर पालते घातले तरी आता म्हणते हे डोंगरी पुढचे डोंगर पार करायचे. मित्रांनो, यावर जायचं आपल्याला या डोंगरावर. भीमाशंकर ट्रेकिंग. घरच्यांनी असं राहणं जायला सांगितलं तर गेलं नुसतं आहे घालत. बघा कुठं बोंब कसं आहे बघा. पाणी गेली भरायचं न येणाऱ्यांसाठी दाखव पाणी. पाणी. मित्रांनो, पाणी प्या. बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. येतो म्हणलं की याच पाणी पित असेल ज्या बाटल्या बिटल्या भरून जात होत. पाणी प्यायला आहे ना मित्रांनो. लोखंडी आडी कुठे आहे की लोखंडी दिसत. ह्या मागचा आहे तो शिडीगड आहे, शिडीघाट आहे. शिडीघाट वरून बंद आहे सध्या तरी, त्यामुळे आम्ही निघालेलो आहे गणेश घाट मार्गे. आजचा ट्रेकिंग जरा अवघडच होता. खाऊन घरचे खाऊन घरचं असं म्हणा. तरी आम्ही आत्ताशी दुसरा टप्पा पार केलेला आहे. तरी आम्हाला अजून 2 स्टेज पूर्ण करायचे त्या भीमाशंकरच्या. ते बघा पुढे सगळे सहकारी आमचे चाललेले आहेत, सगळे आर्मीमध्ये आहेत बघा. किल्ले पदरगडला हे इथून वाढ जाते. इथे एक विहीर आहे. नंतर आम्ही विश्राम केला जरा. एक झोपडी होती आदिवासींची. हो दे घरचं खाऊन घरचं. हो दे घरचं खाऊन घरचं. तिथे आम्ही थांबलो. नंतर आम्ही जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो. जब्या, कम ऑन. जब्या, जांबवंत. चल चल चल. हा डायरेक्ट घेऊन जाऊ आपला. माकड तिकडून घेऊन जाय. कुठं चढलो डायलॉग कोणीकडे होतो. आले नाही. फाटली तर येऊ नका. फाडून घ्यायचे असते तर 100%. याला म्हणते कुठं भीमाशंकर. हे बघा मित्रांनो, पदरगड. पदर धरून या. कशा बायका चढणार होय मला सांगा. मित्रांनो, आमच्या ट्रेकिंग ग्रुपचं नाव आहे
होऊ द्या खर्च खाऊन घरच. भावानो, ही आहे सह्याद्रीची सुंदरता. मित्रांनो, हे आहे भीमाशंकर. इथे आपल्याला जायचं आहे. नमस्कार मित्रांनो. नमस्कार यूट्यूब चॅनल. मी कोणता गोपने बोलतोय? मेजर गँग. चल जाम. ट्रेक कंप्लीट झालेला आहे. घाण वाटू. होय होय. नाही होत तसं. एंड ऑफ द बिगिनिंग. मोरल ऑफ स्टोरी. हो दे खर्च खाऊन घरचं. झाली ट्रॅकिंग. जाधव साहेब झालेला आहे. झेंडा फडकवा. ट्रॅकिंग कम्प्लीटेड. ट्रॅकिंग अशा पद्धतीने कसं ट्रॅक संपलेले आहे. ट्रॅक संपलेला आहे मित्रांनो. ट्रेकिंग कसं नटीने मारली मिठी. सपनात आली कमाल झाली राणी मुखर्जी नटी. सपनात आली कमाल झाली राणी मुखर्जी नटी. त्या नटीच्या अशा पद्धतीने आपण भीमाशंकर मंदिरापाशी पोचलेलो आहे. मंदिराचे शिखर दिसत आहे मित्रांनो. आणि नंतर आम्ही गेलेलो आहे MTDC गेस्ट हाऊसमध्ये. आम्ही गेलेलो आहे. गेस्ट हाऊसमध्ये आम्ही निवांत झोपलो. झोप काढली 2 तास. नंतर आम्ही उठलो, जेवण केलं आणि सकाळी उठल्यानंतर आम्ही दरवाजा उघडला. बाहेरचा व्ह्यू, बाहेर असं घनदाट जंगल. नंतर आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो. मंदिरात आम्हाला जायला उशीर झाला जरा. ST ने आम्ही गेलो. मंदिराच्या पायऱ्या भरपूरच होत्या खालीपर्यंत. नंतर आम्ही नामाटी लावलेली आहे. महाराजांनी आम्हाला मस्तपैकी टिलक केलेलं आहे. आणि नंतर आम्ही भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या प्रवेशद्वारातून अंत जाऊन मंदिराच्या आवारात फोटो वगैरे काढले मंदिरामध्ये. नंतर आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेलो. गाभाऱ्यातून दर्शन घेतलं. तरी इथून होतो भीमा नदीचा उगम. हे आहे भीमा नदीचं कुंड. इथून भीमा नदी खाली येते. तिथे आम्ही दर्शन घेतलं. निघालो परतीच्या प्रवासासाठी. माघारी आम्ही 10:30 वाजता निघालो. उतरताना खूपच भीती वाटत होती. चढताना काही वाटलं नाही, पण उतरताना खोल दऱ्या दिसत होत्या. चढताना काही दिसत नव्हतं पाठीमागचं. नंतर आमचे मित्र सहकारी सगळे खाली हळूहळू निघाले. तर आम्हाला खूपच आनंद झालेला आहे की एवढा मोठा ट्रेक आम्ही कसा चढलो आणि आता उतरत पण आहे. हा ट्रेक पूर्ण झाला. आम्ही नंतर जंगलामधून, हे बघा नॅचरल तसं आहे, मस्त असं वाटत होतं की तिथेच थांबावं. आम्ही खूप उतरताना स्पीड नव्हतं. नंतर आम्ही झोपलो एका झाडाखाली. नाश्ता वगैरे केला, करून बसलो. नंतर झोपलोच. माझे पाय खूपच दुखत होते. पुन्हा सगळ्यांच्या नोकऱ्या वाट बघत होत्या. सगळ्या घरचे वाट बघत होते. गाडीत बसलो आणि पुन्हा निघालो परतीला. आणि आम्ही नंतर मुंबईमध्ये पोहोचलो. जर माझा ब्लॉग आजचा आवडला असेल भावांनो, तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मला असाच भरघोस प्रतिसाद द्या.